الناس إنا خلقناكم من ذكر وأنثى صدق الله العظيم. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐका भक्तांनो, तुम्हाला भागवत काय आहे ते सांगतो, धर्म काय आहे ते सांगतो. कोणाही जीवाचा न घडू मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीवा भोग पावे. पैगंबरांचा एक उपदेश है कि तुम सब ये सारे इंसान एक जिस्म और एक जान की तरह है. या शरीराचे कितीतरी अवयव आहेत, बरोबर ना रे मुलांनो? पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत शरीराचे किती अवयव आहेत? समजा डाव्या पायाच्या करंगडीला विंचूड असला, समजते ना, तर उजव्या पायाची करंगडी आनंदाने उड्या मारते की नाही? हो. अरे ती पण घामाघाम होते. इकडं सेफ्टी डाव्या पायामध्ये असेल तर उजव्या पायाला ताप येतो. तुकोबांचं म्हणणं आहे, पैगंबरांचं म्हणणं आहे की एखाद्या समाजामध्ये एक कुटुंब दुःखी असेल, एक व्यक्ती दुःखी असेल, तर त्या कुटुंबाच्या दुःखाची जाणीव संपूर्ण गावाला झाली पाहिजे, साऱ्या समाजाला झाली पाहिजे. त्याचा मला वाटतं संबंध देशाने नव्हे जगाने या अर्धा मसला गावातून आदर्श घ्यावा, अशी ही जाणीव आहे. मशिदीमध्ये एक दुःख झालं आणि त्याची जाणीव मंदिरवाल्यांना झाली, त्याची जाणीव चर्चवाल्यांना झाली, त्याची जाणीव गुरुद्वाऱ्याच्या लोकांना झाली, सगळ्या समाजाला झाली, सारं गाव एकत्र आलं. ही एकी, हे हा बंधुभाव, ही समता, याच करता तर पैगंबर आहेत, याच्या करताच तर संत आहेत, याच्या करताच धर्म आहे. धर्म माणसं जोडण्याचं नाव आहे, माणसं तोडण्याचं नाव आहे नाहीये. मग कुराणातील जी आयत मी सुरुवातीला आपल्या सर्वांसमोर ठेवली, भगिनींनो, त्या आयतीचा अर्थ आहे, भगवंताचं म्हणणं आहे लोकांना उद्देशून, मुस्लिमांना नाही, या अय्युहन्नास इंसानो सुनो, आम्ही तुम्हा सर्वांना, मग कोणी असोत, गोरे काळे, अरब, अरबेतर, भारतीय, चीनी, जपानी, समस्त मानव जातीला आम्ही एकच पुरुष आणि एकाच स्त्री पासून निर्माण केलेलं आहे. तुम सब एक माँ बाप की संतान हो, एकाच माय बापाची लेकरं आहात. तुकोबांचं म्हणणं आहे, अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्ना भिन्न. एक माँ बाप की संतान हो, फिर ये भेद कैसा? तुम भाई भाई हो, तुम बराबर बराबर हो. हा भाईचाऱ्याचा संदेश जो तुम्ही जगाला देताय, महाराष्ट्राला देताय, सगळ्या समाजाला देताय, हा खूप आदर्श आहे आणि हे वास्तव आहे. मुलांनो, आपण पाहत की एका हिंदू पेशंटला इमर्जन्सी मध्ये मुस्लिम बांधवाचं रक्त दिलं तर चालतं का महाराज? का खाजो सुटते? हो म्हणतात, चालतंय म्हणतात. आणि मुस्लिम पेशंटला हिंदूचं ब्लड दिलं तर चालतं का?
चलताय, मी म्हणतो चालत नाही, दौडताय, ते पळतं, जीवदान भेटतं, जीवदान. एका ब्राह्मण रुग्णाला इमर्जन्सी मध्ये दलित बांधवाचं ब्लड दिलं तर पळू लागतो तो, जीवदान भेटतं त्याला. मग भेदाभेद कसलाय, मग द्वेष कसलाय? हा बंधुत्वाचा संदेश संतांनी दिला, कुराणाने दिला, विज्ञानाने सुद्धा दिलेला आहे. आणि मुलांनो, रक्त चालतं, आणखी काही चालतं का रे? डोळे चालतात का? शाबास. किडनी ट्रान्सप्लांट ऐकलंय मुलांनी, लिव्हर ट्रान्सप्लांट. आज काय सांगते हे विज्ञान सुद्धा सांगते की अखिल मानव जातीमध्ये ब्लड रिलेशन आहे, रक्ताचं नातं आहे. आता मी ईद कडे येणार आहे. खर तर रमजानची सुरुवात आहे ना, ती चंद्र पाहून होते, बरोबर ना? आणि चंद्र दर्शनानेच रमजानची सांगता सुद्धा होते. चंद्र न्याहाळताना समस्त मुस्लिम बांधव एक दुआ करतात, एक प्रार्थना करतात, खूप प्रसिद्ध आहे. काय ती दुआ? अल्लाहू अकबर, कि हे ईश्वरा, हे अल्लाह, तू श्रेष्ठतम है, तू सबसे बड़ा है, तुझसे बड़ा कोई नहीं, हम सब छोटे. अल्लाहुम्मा अहिल्लहु अलैना बिल अम्नि वल ईमान. काय अर्थ आहे की हे अल्लाह, हे ईश्वरा, हा चंद्र अखिल मानव जातीसाठी बिल अमनी वल ईमान, अमनचा चंद्र ठरू दे, शांतीचा चंद्र ठरू दे, अखिल मानव जातीसाठी अमनो अमान का चांद बनाकर तुलू फरमा व सलामती वल इस्लाम. हे ईश्वरा, हे प्रभू, हा चंद्र आम्हा सर्वांसाठी सलामतीचा, सुख समृद्धीचा चंद्र ठरू दे. व तौफीकी लिमा तुहिब्बु व तरदा, तौफीक दे, सद्बुद्धी दे समस्त मानव जातीला. ते जे अगोदर पसायदानामध्ये महाराजांनी प्रार्थना केली, आपण सर्वांनी ऐकलं, भूतां परस्परे पडू मैत्र जीवांची, सर्वांना सद्बुद्धी दे. कशाची? व तौफीकी लिमा तुहिब्बु व तरदा, ते सत्कर्म करण्याची जे तुला प्रिय आहे, वो अमल करने की जो तुझे महबूब है. रब्बुना व रब्बुकल्ला, हे चंद्रा, निश्चित तुझाही आणि आम्हा सर्वांचाही निर्माता एकच आहे आणि तो अल्लाह आहे. ही अमनची दुआ आहे, ही सलामतीची दुआ आहे. आणि दुआ आहे ना, प्रार्थना महत्वाची आहे भगिनींनो, नाही असं नाही, हवी प्रार्थना करायला पाहिजे. पण नुसती प्रार्थना करून जमेल का? आपलं लेकरू आजारी आहे आणि आपण महाराजांना म्हटलं की प्रार्थना करा बा जरा, प्रार्थना केली व ईश्वराजवळ त्याने गुण द्यावा म्हणून, आणि विचारलं महाराजांनी की मावशी पेशंट कुठे आहे, बाळ कुठे आहे? ती जर म्हणू लागली की घरात आहे, दवाखान्यात नाही नेलं, उपचार नाही केला, तर तो मौलाना एक उलफाटी ठेवून दे. तो म्हणाल, बेवकूफ, पहले उसको हॉस्पिटल में ले जा, दवाखाने में ले जा, उपचार कर. नुसती दुआ उपयोगाची नाही, दुआ अधिक दुआ, दवा, दोन गोष्टी आहे ना. भगवंता, आमच्या शेतामध्ये खूप चांगलं पीक येऊ दे, बक्षी गावाचं पीक येऊ दे. केली प्रार्थना मौलानांनी आणि विचारलं पण पेरणी केली का? तो म्हटला नाही नाही, पेरायची काय गरज आहे, फक्त दुआ करा ना. मग तो काय करील तो मौलाना? तो पायातली काढून ठेवून देईल एक ओरपाटी, म्हणत तो परत माझ्याकडे येऊ नको म्हणतील तू. अरे पेरणी करा. आणि मला खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतो की तुम्ही फक्त अमन करता, सलामती करता,
सुख समृद्धी करता, शांती करता चंद्र पाहून दुआच मागितली नाही, तर आजच्या अत्यंत एका आणि माणसांना जोडणाऱ्या अशा कार्यक्रमाचं, मिलन घडवणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. ही दवा आहे, हा उपचार आहे आणि ही पेरणी आहे. मतलब दुआ भी की और फिर काम भी कर रहे हो जोड़ने का, हे खूप महत्वाचं आहे. आणि या मला वाटतं की या गावातलं हे जे ऐक्य आहे, हे जे अमान आहे, हा जो बंधुभाव आहे, तो निश्चितपणे साऱ्या जगासाठी एक एक्झाम्पल आहे, एक उदाहरण आहे. मुलांनो, आता उल्लेख झाला रोजांचा. रोजा म्हणजे काय आहे माहिती आहे? पैगंबरांच्या शब्दात, कुराणाच्या शब्दात रोजा इतर धर्मीयांना आणि बहुतेक मुस्लिमांना सुद्धा एवढं माहिती आहे की रोजा म्हणजे पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत न काही खायचं न काही प्यायचं, एक थेंब पाणी देखील घशाखाली जाऊ द्यायचा नाही. बरोबर ना? याचंच नाव रोजा आहे ना. आता ऐका पैगंबरांचं काय म्हणणं आहे. कुराणाचं म्हणणं आहे लअल्लकुम तत्तकून. रोजा निव्वळ अन्न पाणी सोडण्याचं नाव नाही, तकवा त्याचा उद्देश आहे. आणि काय आहे हा तकवा? पैगंबरांच्या शब्दात ते म्हणाले की रोजा पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी सोडण्याचं नाव नाही. रोजा जुबान का भी है, रोजा आंखों का भी है, हा रोजा कानांचा सुद्धा आहे, रोजा हाथों का भी है, रोजा पैरों का भी है. आपण सर्व धर्मीय इथं आहोत. साऱ्या धर्मांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे उपवास आहे. आमच्या वारकरी बांधवांमध्ये एकादशी असते, श्रावणातले रोजे असतात, ख्रिश्चन बांधवांमध्ये उपवास आहेत, जैन बांधवांमध्ये उपवास आहेत. पण बहुतेक सर्वांचा समज हा आहे की उपवासाचा संबंध फार तर खाण्यापिण्याशी आहे, बाकी काही नाही. पैगंबरांचं म्हणणं आहे नाही, रोजा जुबान का भी. ये जुबान का रोजा काय? या जिभेनं खोटारडं बोलू नकोस, लावालावी करू नकोस, शिवीगाळ करू नकोस, निंदा नालस्ती करू नकोस. जुबान का रोजा है. इस जुबान से सच के सिवा कुछ बोलना. हा खूप अवघड रोजा आहे, तेवढा सोपा नाही. आंखों का भी रोजा आहे, डोळ्यांचाही रोजा आहे. जगाकडे वाईट नजरेनं पाहू नकोस, विकृत नजरेनं पाहू नकोस, पॉल्युटेड प्रदूषित नजरेनं पाहू नकोस. डेंजर दुःख नाही. हे जे वातावरण पॉल्यूट झालं ना ते एकदा परवडलं, पण हे डोळ्यांचं प्रदूषण डेंजर आहे. जगाकडे चांगल्या नजरेनं पाहायला तयार नाहीत लोक. अरे आंखों का भी रोजा है, दुनिया की तरफ प्यार और मोहब्बत की नजर से भी. या हातांचा रोजा आहे. हे जे घडलं ना मशिदीत, हातांचा रोजा माहीतच नाही त्याला काय आहे. या हातांनी विध्वंस करू नको, रचनात्मक काम कर, हा हातांचा रोजा आहे. टेबला खालून घेऊ नको म्हणजे टेबलाच्या वरून घे असं नाही होत त्याचा अर्थ. म्हणजे नंबर 2 बेईमानी करू नकोस. या हातांनी कोणावर अन्याय अत्याचार करू नकोस. या हाताने आहे ना, हातांनी वाईट काम काही करू नकोस. हातांचा रोजा आहे. किती महत्वाचा आहे हा रोजा. हाच रोजा अपेक्षित आहे खरं तर. आणि हा रोजा जर आपण नसेल ना तर पैगंबर साहेब म्हणाले, पहा लक्षात ठेवा की जो रोजा ठेवूनही खोटं बोलणं आणि खोटं वागणं सोडत नाही, त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काडी मात्र गरज नाही. कशाला उपाशी मरतो? तुझं जर बोलणं बदलत नसेल, तुझं जर वागणं बदलत नसेल तर तुझ्या रोजाला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही. माणसामध्ये परिवर्तन आहे. त्याचं पाहणं बदललं पाहिजे, बोलणं बदललं पाहिजे, ऐकणं बदललं पाहिजे, आहे ना, हातात देवाणघेवाण बदलली पाहिजे. हा रोजा आहे. नाही तर रोजा चालू आहे आणि किराणा दुकानदार आहे, दांडी मारायचं काम चालू आहे.
तराजू काठ्यात दांडी मारायचं काम चालू आहे. मी आषाढी दिंड्यांमध्ये प्रवचनाला गेलो. म्हटलं आता झालं आपल्या विठोबाचं दर्शन, आता वारी संपली, आपण जाणार घरी. हो, मग आपल्या 10-20 जर्सी गाय दूध काढणार, बरोबर ना? हो, आणि दुधात पाणी घालणार. आज इथं विठोबाने आपल्याला पाहिलं, तिथं पाहणार आहे का तो? ओळखच नाही, भगवंताची ओळख नाही, हा खरा प्रश्न आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. हा रोजा आहे ना, रोजा भगवंताची ओळख करून देतो. ही छोटाली मुलं आहेत ना, रोजा ठेवतात आणि संध्याकाळी 5-5:30ला मरणाची तहान लागते, मशिदीत येतात आणि काय करावं लागतं माहिती? वजू करावं लागतं. त्या वजूमध्ये हातपाय तर धुवायचेच, पण 3 वेळा, एकदा नाही 3 वेळा पाणी घशापर्यंत न्यायचं आणि गुळणा करून टाकायचा. 3 बार कुल्ली करते. ज्या पाण्याकरता आत्मा आहे ना कासा विष झालेला आहे, जीव तरस रही है जान जिस पानी के लिए, वो पानी हलक तक आया है. 1 बार नाही, 2 बार नाही, 3 बार. या मुलाने ठरवलं की हे जर दिलं घशाखाली ढकलून ढकलून तर कुणाला कळणार आहे जगात? पण रोजा त्याला सांगतो ठीक आहे, जगात कुणाला कळणार नाही, लेकिन जिस अल्लाह के लिए तूने रखा है ना, वो जरूर देख रहा है, वो जान लेगा. आणि हा विचार जो आहे त्याला पाणी घशाखाली जाऊ देत नाही. अल्लाह पाहतोय, ही ओळख आहे. भगवंत पाहतोय. दुधात पाणी घालताना तो पाहतोय की नाही? पाहतोय. आणि इथे हे निर्घृण, हे विध्वंसक कृत्य करताना तो पाहतोय की नाही? पाहतोय. तो कुराणामध्ये लजी खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला. आम्ही तुम्हाला हे जीवन याकरता दिलेलं आहे, मृत्यू पण देणार आहोत. हा जन्म मृत्यू फक्त याच्याकरता आहे की एक्झाम आहे तुमची, हे पाहण्याकरता की तुमच्यापैकी कोण कन्स्ट्रक्टिव्ह काम करतोय, रचनात्मक काम करतोय आणि कोण डिस्ट्रक्टिव्ह काम करतोय, विध्वंसक काम करतोय. जीवन परीक्षा आहे. रचनात्मक काम करणारे गेले आणि विध्वंसक काम करणारे गेले. मला असं वाटतं मौलाना महाराज कधी कधी की हे जे गेलेले माणसं आहेत ना, बरं का पोरांनो, आया बहिणींनो, हे जे गेलेले माणसं आहेत ना, आई बापांना वृद्धाश्रमात पाठवणारे, यांचं लाईव्ह दर्शन व्हायला पाहिजे. अलीकडे त्यांना दिसलं पाहिजे काय चाललंय त्यांचं ते. आणि मग तसं जर झालं ना तर कुण्या मायची लालची हिंमत होणार नाही काही वाईट करायला. प्रत्यक्ष दिसलं नंबर 2 वाल्यांचे काय हाल चाललेले तुकोबांनी वर्णन केलंय अभंगात. कठीण हे दुःख यम जाचतील, कोण सोडविल ते ठाई, राहतील दूरी सज्जन सोयरी, आठवी श्रीहरी लवलाही, तुका म्हणे किती करीशी दंडाई, होईल भंडाई पुढे थोर. अरे किती नंगानाच करशील, एकदा तर आडवा पडशील ना. आणि मग गाठ त्याच्याशिवाय बेटा आईचं दूध आठवेल, आईचं दूध. तेव्हा तुकोबा म्हणताय सावध हो, क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध हो, असा नंगानाच करू नको. असं जसं प्रेमाने लोक जगतायत तसं जग, बंधुभावानं जग, न्यायानं जग, नीतीनं जग. हा महान संदेश कुराणानं दिला, पैगंबरांनी दिला, तुकोबांनी दिला. आणि एक मला सांगावंसं वाटतं की पैगंबर आणि तुकोबा का वेगवेगळे वाटतात का तुम्हाला? तुकोबांची गाथा माझ्याजवळ नाही, पण इथं गावात असेल, जरा उघडा आणि ABCD नुसार अ आणि डबल ल आणि मग त्याला काना अल्लाह शब्द लावा, सारे अभंग येतील तुकोबांची. अल्लाह नावाने, अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह करे सो होय, अल्लाह बगर नहीं कोई, अव्वल नाम अल्लाह बड़ा लेते भूल न जाए,
तुकोबांचे अभंग आहेत, गाथेतले, मौलानांचे नाही, कुणा मुस्लिम पीर पैगंबरांचे नाही, तुकोबांचे अभंग आहेत. तुकोबांचं म्हणणं आहे, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकला तू. साऱ्या जगाचा पोशिंदा एक आहे तू. हिंदूंचा नाही फक्त, मुस्लिम वारकऱ्यांचा नाही फक्त, जगाचा पोशिंदा. आणि आता तुम्ही फसायदान ऐकलं, त्याची सुरुवातच आहे आता, विश्वात्मके देवी. विश्वात्मक म्हणजे देव साऱ्या विश्वांचा आहे का फक्त आपल्या या अर्धा काय मसलाचा आहे रे देव? सारे विश्वाचा आहे का महाराष्ट्राचा आहे? नाही सांगता येणार. विश्वांचा आहे. साबास, आता विश्वात्मके देवी. मग पुन्हा एकदा सांग, प्रश्न आहे, देव हिंदूंचा आहे फक्त का मुसलमानांचा पण आहे? समजलं त्याला? हिंदूंचा आहे का मुसलमानांचा आहे? हे येडे लोक आहेत, त्यांना वाटतं हिंदूंचा वेगळा आणि मुसलमानांचा वेगळा, जैनांचा वेगळा आणि आमक्याचा वेगळा आणि तामक्याचा वेगळा. तुकोबांचं म्हणणं आहे, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. कसे आंधळे झालेत, खऱ्या देवाला विसरून गेले. खरा देव एक आहे, आपोला तो एक देव करून घ्यावा. तुकोबांचं म्हणणं आहे, ते नवीन जीवा सुख नव्हे, येरते माईके दुखाची जनती, नाही आदी अंती अवसान. तुकोबांचं म्हणणं आहे, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकला तो. आणि पोरांनो इकडे लक्ष द्या रे, तुम्हाला प्रश्न विचारतो, बक्षीस देणार आहे 100 रुपये. तुकोबांचं म्हणणं आहे, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. म्हणजे लेकरं जन्माला येतात ना, मग ते जन्माला आल्यानंतर आंबा खातो का नाही? तो जन्माला बरोबर काय काय करतो? काय असतं त्याचं खाद्य? काय पितो? दूध पितो. कोणाचं दूध पितो? आईचं दूध पितो. मग आता हे लेकरू मुसलमानाचं आहे. कोणाचं आहे? मुसलमानाचं. आणि हे बाळ हिंदूचं आहे, आणि हे बाळ बौद्धाचं आहे, आणि हे जैनाचं आहे. या सगळ्या मुलांकरता त्यांच्या आयांच्या स्तनामध्ये दुधाचं नियोजन करणारा एक आहे का वेगवेगळे आहेत? शाबास, एक आहे. त्याचं म्हणणं आहे, वेगवेगळे जर असते तर दुधाचा रंग वेगळा असता. तुकोबा विचारतायत, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. आहे ना, तू मराठी आहेस, तुला डोळे दिलेत बरोबर ना? आहे ना डोळे, तुला दिसत ना डोळ्यांनी? काय सुंदर डोळे आहेत. मम्मीने दिले का पप्पांनी? नाही म्हणतो, देवानी दिले म्हणतो. बरोबर आहे. आणि ते मुसलमानाचं लेकरू आहे, त्याला डोळे कोणी दिले? त्यालाही देवानी दिले. तो देव वेगळा आणि तुझा देव वेगळा का? एकच. ही साधी ओळख पण मोठ्यांना होईना ना. देवधर्माच्या नावावर रक्तपात चाललाय. देव एक आहे इथून तिथं, माणसं सुद्धा एक आहे. आपण सर्व बंधू भगिनी आहोत. हा संदेश या मिलनाच्या कार्यक्रमातून दिला जातो आणि त्याकरता या कार्यक्रमाचं नियोजन आहे. शेवटी एक सांगतो की आपल्या सगळ्यांना सुद्धा मरायचे, आज नाही तर उद्या, पण स्वातंत्र्य आहे आपल्याला. मरण तर अटळ आहे, पण आता आग लावून मरायचं की माणसं जोडून मरायचं हे आपल्या हातात आहे. हे आपण ठरवायचंय, आहे ना. बेईमानी करून मरायचंय की इमानदारीनं जगून मरायचंय हे आपल्या हातात आहे. आई बापांना वृद्धाश्रमात पाठवून मरायचं का त्यांची सेवा करून मरायचं हे आपल्या हातात आहे. आपण ठरवायचे. आणि याद राखा, बेईमानी करून जो गेला आणि इमानदारीने जो गेला, दोघांचा परिणाम सारखा कदापि होणार नाही. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल. बहुतेकांचा समज झालाय, मेलं मातीत गेलं म्हणजे संपलं. कसलं काय पलीकडं नाही. शेवटचं आहे का? पैगंबरांचं म्हणणं आहे, ये दुनिया मृत्यूच्या अलीकडचं जीवन, खेती है, शेती आहे मृत्यू पलीकडच्या जीवनाची. ये दुनिया आखिरत की खेती है, यहाँ हम सब आए हैं बोने के लिए.
मेहनत के लिए, मशागत के लिए, और फ्रीडम है बोने का। पेरो, जो चाहते हो वो पेरनी करो, जैसी चाहते मेहनत करो, लेकिन याद रखो जो बोगे वही उगेगा। बरोबर आहे नाही? सायंटिफिक वैज्ञानिक आहे। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत कबीरांना गुरु मानतात आणि संत कबीरांचं म्हणणं आहे, बीज बोए बभूल के आम कहां से पाए। बी बाभळीचं पेरलं, कशाचं? बाभळीचं, त्याला आंबे लागतील का? शाबास, हे एवढ्या लेकरांना कळतं, तरी लोक बाभळीचं बी पेरून राहिलेत। आपण बाभळीचं बी पेरलं आणि लय मोठे मौलाना मक्क्यावरून बोलवले, दुआ करा की याच्या वाट्याला हापूस आंब्याचं फळ यावेत, येतील का? नहीं येणार। बीज बोए बबूल के आम कहां से पाए। पैगंबर झाले, ये दुनिया आखिरत की खेती है। कबीरांचं म्हणणं आहे, बीज बोए बबूल के आम कहां से पाए। आणि तुकोबांचं म्हणणं आहे, पेरी कडू जिरे मागे अमृत फळे, अरके वृक्षा केळी कैसे येती। पेरणी कडू जिऱ्याची, मागणी अमृत फळांची। रुईच्या झाडाला केळी कधी येतात का? आता एकच प्रश्न आहे फक्त, कडू जिऱ्याची पेर म्हणजे काय? बीज बोए बबूल के म्हणजे काय? म्हणजे हे वाईट वागणं आहे ना आपलं, हा भेदाभेद पसरवणं, द्वेष मत्सर आग लावायचं काम जे देशात जगात चालू आहे, हे आहे ना, हे कडू जिऱ्याची पेर आहे, हे बाभळीच्या बियांची पेर। हे बेईमानी करणं, घोटाळे करणं, ही बेईमानी सगळी ही कडूजिऱ्याची पेर आहे। आणि जन्म जर आपण याच्यात घातला तर परिणाम सुद्धा निश्चितपणाने वाईट होईल। एक घटना पैगंबरांच्या काळातील सांगून नाही, त्यांच्या वाङ्मयातील सांगून जागी बसूनच मी आपली रजा घेणार आहे की असे एक महान प्रेषित पैगंबर होऊन गेले, इब्राहिम अलैहिस्सलाम त्यांचं नाव। त्यावेळचा राजा अत्यंत जुलमी होता, अन्यायी होता, अत्याचारी होता। त्याने इब्राहिम अलैहिस्सलाम यांना जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावली आणि त्याकरता भयंकर अग्नी भडकावलाय। एक चिमणी आहे ना, आपल्या चोचेमध्ये एक एक थेंब पाणी आणून त्या भयंकर अग्नीमध्ये टाकत होती। कोणीतरी आश्चर्यानं तिला विचारलं की पगले, तुझं डोकं तर नाही फिरलं? हा एवढा भयंकर अग्नी आणि तुझी एवढीशी चोच, जीव तर किती तुझा, आणि त्या चोचीमधलं एक पाणी, त्याने काय फरक पडणार आहे? ही आग विझणार आहे? ती चिवताई तरुणांनो मोठ्या धाडसानं म्हणाली की 1.5 शहाण्या, मलाही माहिती आहे माझ्या एक थेंब पाण्यानं हा भडकलेला अग्नी विझणार नाही, पण उद्या जेव्हा मृत्यू पश्चात मी भगवंतासमोर उभी ठाकेल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्या लिस्टमध्येही नाही आणि बघ्यांच्या लिस्टमध्येही नाही, आग विझवणाऱ्यांच्या लिस्टमध्ये लिहिलेलं असेल। आणि त्याच्याकरता मी ही धडपड करत आहे। आज जी ही आग आपल्याला दिसते देशात आणि जगामध्ये द्वेषाची, आपण आपलं आत्मपरीक्षण करावं की आपण कोणत्या लाईन मध्ये आहोत? आग विझवणाऱ्यांच्या, तमाशा पाहणाऱ्यांच्या की आग लावणाऱ्यांच्या? आणि मला खूप आनंदाने आणि मी विश्वासाने सांगू इच्छितो की आपण सर्व बंधू भगिनी, लहान थोर इथं उपस्थित आहोत, आपण सर्व आग विझवणाऱ्यांच्या लिस्ट मधले आहोत। आणि निश्चितच त्याचा आपल्याला ज्याची नोंद शासन दरबारी तर होणारच, पण तो जो शासन करता आहे उपरवाला सगळ्या जगाचा, त्याच्या दरबारात सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या हातून अशाच प्रकारे सद्भावनेचं, सलोख्याचं, बंधुत्वाचं कार्य होत राहो अशी एक प्रार्थना करतो। या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देव रचिय साधे। ही राष्ट्रसंत
तुकडोजी महाराजांनी केलेली प्रार्थना त्यांच्या शब्दात करून माझे विचार संपवतो. मला संधी दिल्याबद्दल आणि आपण सर्वांनी ऐकल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानून थांबतो. धन्यवाद. शिरखुर्मा वाटपासाठी रमेश पिंपळे अनाउन्समेंट करतील. रमेश पिंपळे.